तुम्हाला ना ताईंनो अजिबात ब्लाऊज शिवता जर येत नसेल ना, तर पहिल्यांदा काय करायचं, आपल्याकडे मशीन जर असेल तर आहे ना, तुम्ही बघू शकता आपल्याला स्वतःहून आहे ना, आपलं स्वतःचं ब्लाऊज शिवता आलं पाहिजे. तर पहिल्यांदा आपल्याला पेपरवरती कटिंग करायची बघून आणि त्याच्यानंतर आपल्याला थोडासा आहे ना, असा खराबच कपडा घ्यायचा, एकदम चांगला कपडा नाही घ्यायचा. त्याच्यावरती आपल्याला ते पेपरचे कटिंग केलेले ते पार्ट ठेवून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला ब्लाऊज शिवून बघायचं आणि त्याच्यानंतर आपल्या कुठे चुका होतात आपल्याला बरोबर समजतं. कारण का लगेचच दुसऱ्याचं ब्लाऊज तुम्ही शिवायला घेऊ नका कस्टमरचं. कारण का खूप साऱ्या चुका होत असतात. चुका झाल्या तरच आपल्याला समजतं आणि तेव्हापासूनच आपण पुढे शिकतो, की आपल्याकडनं काय चुका झालेल्या आहेत त्या. आता इथे बघू शकता मी ना 36 इंच मापाचं ब्लाऊज कटिंग करते. आणि आता इथे बघू शकता अस्तरवरती मी कटिंग करून घेतलेलं आहे आणि पहिल्यांदा आहे ना आपल्याला पेपर कटिंगच करायची आणि त्याच्यानंतर आपल्याला पुढचं कटिंग करायची अस्तरवरती किंवा ब्लाऊज पीसवरती आणि त्याच्यानंतर आहे ना आपल्या खूप साऱ्या चुका होत असतात. सर्वात मेन म्हणजे कटोरी ब्लाऊज थोडंसं आहे ना आपल्याला शिवायला किंवा कट करायला प्रॉब्लेम येतात नवीन असताना. तर तुम्ही ना खूप छान असं सोप्या पद्धतीनं शिवू शकता. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.